Hello everyone, welcome back to my YouTube channel. So let's get started with the day number 69. हा शब्द ERROR एरर म्हणजे चूक. दुसरा शब्द BUG बग म्हणजे त्रुटी. HOLIDAY हॉलिडे म्हणजे सुट्टी. चौथा शब्द BREAKTIME ब्रेक टाइम म्हणजे विश्रांती वेळ. चौथा शब्द ISSUE इश्यू म्हणजे समस्या. शब्द TESTING टेस्टिंग म्हणजे चाचणी. सातवा शब्द RESIGNATION रेसिग्नेशन राजीनामा. जर कंपनी सोडायची असेल तर आपण रेसिग्नेशन लेटर आपल्या मॅनेजरला पाठवतो, तर त्याला म्हणतो आपण रेसिग्नेशन म्हणजे राजीनामा. आठवा शब्द NOTICEPERIOD सूचना कालावधी. नोटीस पिरियड म्हणजे की आपण रेसिग्नेशन लेटर दिल्यानंतर ॲक्सेप्ट केला जातो मॅनेजरकडून आणि त्यानंतर जो काही एक पर्टिक्युलर टाईम आपल्याला त्या कंपनीत राहावं लागतं. आपल्या जागी जे काही नवीन एम्प्लॉई येतात त्यांना आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. तर काही कंपन्यांचा नोटीस पिरियड 1 मंथ असतो, कुणाचा 2 मंथ असतो, कुणाचा 3 मंथ असतो, कुणाचा 15 डेज असतो. तर जो काही तो पिरियड आहे मॅनेजरने ॲक्सेप्ट केल्यापासून नेक्स्ट 15 डेज किंवा 1 मंथ 2 मंथ 3 मंथ तेवढा पिरियड आपल्याला त्या कंपनीमध्ये थांबावं लागतं आणि काम दुसऱ्यांना समजून द्यावं लागतं. त्या पिरियडला असं म्हणतो आपण नोटीस पिरियड. RETIREMENT रिटायरमेंट निवृत्ती. ABSENTEEISM ॲब्सेंटिझम म्हणजे गैरहजेरी. कॉंग्रॅच्युलेशन्स. अशा प्रकारे आज पण आपण नवीन 10 शब्द समजून आणि शिकून घेतलेलो आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.